Okay, very good afternoon, all of you. We are here with complex numbers again, exercise 1.3. It's very dreadful to find that we have always been learning exercise 1.3 since last 15 days or 10 days, more than 10 days, I guess. And hopefully, I had decided that today I'll be putting an end to this, but eventually I don't find that I'll be ending it up. It's 4:15 in my watch right now. Let us try to end this exercise today itself. Let us at least try. Question number 6. ध्यान से देखना सब लोग. We are here to find out modulus and argument. Have we completed this question? झालंय का हे आपलं की am I repeating this? केलाय आपण हा? Yes or no? बताओ यार, अच्छा हो गया जल्दी पूछा मैंने. इन द पोलर फॉर्म, यस. ये तो नहीं हुआ है, मुझे नहीं लग रहा है, थोड़ा अजीब दिख रहा है वैसे. बट सी आई विल गिव यू एन हिंट. क्या करना है? cos पाई बाई 3 टेल मी. cos 180 अपॉन 3 दैट इज cos 60. cos 60 का वैल्यू कितना होता है? 1/2. 1/2 राईट. sin 60 √3/2. हे बघा कसं आहे माहिती का, पोलर फॉर्ममध्ये लिहायचं तुम्हाला. काय करायला पाहिजे? लक्ष द्या. आय विल एनलार्ज दिस क्वेश्चन. Z is equal to I minus 1 upon cos. See, pi by 3 is nothing but pi by 3. See, pi by 3 is nothing but 180 upon 3. 180 upon 3. That is 60 degree. What is cos 60 degree? √3/2. May I write it directly? Directly होगा मी इथे. cos 60 क्या होगा? √3/2 प्लस I इंटू साइन 60 क्या असणार? ये गलत लिखा ना मैंने, 1/2 लिखना चाहिए था मैंने. यस, ओके. cos 60 इज 1/2 एंड यहाँ पर I इंटू साइन. साइन क्यों लिख रहा हूँ? चलो एक एक स्टेप ही डाल देता हूँ मैं. cos पाई बाई 3 प्लस I साइन पाई बाई 3. Z is equal to I minus 1 upon cos 60 is 1/2 plus I into sin 60 is √3/2. Done. Now what am I going to do is Z is equal to I minus 1 upon, दोन्हीकडे 2 आहे बघा डिनॉमिनेटर मध्ये, एकदाच 2 लिहा. दोन्हीकडे 2 असेल तर एकदाच 2 लिहायचा. वरती येईल 1 प्लस I √3. चेक. 1 प्लस I √3. 1 प्लस I √3. दोघांचं डिनॉमिनेटर सेम आहे, तुम्ही एकदाच लिहायचं. आता हा तिसरा पार्ट आहे मित्रांनो, पहिला दुसरा तिसरा. हा खालचा 2 डायरेक्ट वर जाणार आहे मल्टिप्लिकेशनला. हा जो 2 आहे हा डायरेक्टली वरती जाणार आणि मल्टिप्लाय करणार. काय येईल बघा इथे, हे बेसिक्स आहे एकदम, थोडं काय विशेष नाही. दोघांचं 2 एकदाच लिहिलं. आता Z इज इक्वल टू काय येईल बघा, I minus 1 अपॉन 2 इंटू I minus 1. मिनिट, काही झाले की अक्षर थोडं खराब येतं, विच इज नॉट एट ऑल एक्सेप्टेबल फॉर मी. कॅनॉट कॉम्प्रोमाइज ऑन हँड रायटिंग. सो 2 इन द डिनॉमिनेटर पार्ट. जो तिसरा असतो ह्याचं सोपं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर हे असं असेल, 3/7/2. कसं सोडवणार? हा जो 2 आहे ना, हा 2 वरती जाऊन मल्टिप्लाय करतो. 3 इंटू 2 काय येतं? 6 अपॉन 6वीचं आहे हे, 6वीचं 5वी 6वी. ठीक आहे, सिम्पल एकदम. पुढं पुढं चला. हा 2 वरती जाऊन ह्या I minus 1 ला मल्टिप्लाय करतो. खाली राहील 1 प्लस I √3. Z इज इक्वल टू 2 1 जा 2, 2 इंटू I 2I, सॉरी, 2 1 जा 2, 1 प्लस I √3. मित्रांनो याला मी नॉर्मल फॉर्मॅटमध्ये आणलेला आहे. नॉर्मल म्हणजे ह्याच्या आधीच्या फॉर्मॅटमध्ये आणलाय. कुठल्या? ह्या अशा फॉर्मॅटमध्ये आणलेला आहे मी. इथनं पुढं काम तुमचं आहे. काय करायचं आहे तुम्हाला स्टेप सांगतो. रॅशनलायझेशन करायचं. रॅशनलायझेशन करून फायनली हा कोणत्या फॉर्मॅटमध्ये येईल माहिती आहे का? हा येईल कार्टेशियन फॉर्ममध्ये. कार्टेशियन फॉर्ममधून तुम्ही याला कोणत्या फॉर्ममध्ये आणा? पोलर फॉर्ममध्ये. पोलर फॉर्म म्हणजे काय? आर आणि थिटा शोधा. आर म्हणजे मॉड्युलस. कसं शोधणार? √a² प्लस b². थिटा म्हणजे टॅन इनवर्स b अपॉन a. सिंपल गोष्ट एकदम, आरामात येईल. नाहीच जमलं तर मला नक्की सांगा, मी करून देईल परत, तो काय प्रॉब्लेम नाही आहे. चला पुढे. क्वेश्चन नंबर 8. अगेन लेट मी एनलार्ज दिस क्वेश्चन. ओके.
झेड इज इक्वल टू 2+3i. आणि आता आपल्याला हे सगळं प्रूव्ह करायचं आहे. पहिलं बघा काय दिलंय, झेड बार ऑफ बार इज इक्वल टू झेड. कॉन्ज्युगेट ऑफ झेड आणि त्याचा कॉन्ज्युगेट केला तर फक्त झेड आलं पाहिजे. कसं काय करता येईल बघा. LHS काढा पहिले. LHS म्हणजे काय, झेड बार ऑफ बार. LHS इज इक्वल टू, सगळ्यात पहिले ना झेड बार लिहूया आपण. झेड बार इथे पहिले सॉल्व्ह करूया. सॉल्विंग फॉर झेड बार. सॉल्विंग फॉर झेड बार. झेड बार म्हणजे कॉन्ज्युगेट ऑफ झेड. मला सांगा, जर झेडची किंमत 2+3i असेल किंवा आहे, तर झेड बार काय असणार आहे, 2-3i. किती सोपं आहे, 2-3i. करायचं काय असतं, आयची साईन चेंज करायची. आय सोबत जो आहे की नाही तो म्हणजे इट डझंट मॅटर की आय सोबत कोण आहे, 3a 4a 5. आयची जी साईन आहे, हे ब्लॅक सिलेक्ट झालंय, जस्ट अ मिनिट. आयची जी साईन आहे ना, साईन ही प्लस साईन, ही फक्त चेंज करायची बार टाकला की. आता बघा, झेड बारचा पण जर बार टाकला, पुन्हा एकदा साईन चेंज होईल. काय येईल सांगा आता, 2+3i. म्हणजेच झेड बारचा बार 2+3i म्हणजे कोण आहे, झेड. आला का झेड, कळतंय नक्की. इथे तर LHS वगैरे टाकायची पण गरज नाही करत, पण इट्स ओके. चलो, नक्की काय आलंय, कसं गेलंय, झेड बारचा बार झेड आलाय. क्वेश्चन नंबर 2 कडे जाऊया आपण. झेड इंटू झेड बार इज इक्वल टू मॉड झेडचा स्क्वेअर. मित्रांनो, ह्या प्रॉपर्टीज CET साठी इम्पॉर्टंट आहेत. ही असेल काय, ही असेल काय, इम्पॉर्टंट आहे ते. फॉर्म्युलेचे CETचे असे पकडा. मी तुम्हाला लिहून दिलेत, आय गेस मी दिलेत लिहून, त्याच्यामध्ये असतील बघा. 100% असणार आहे. ठीक आहे. झेड इंटू झेड बार इक्वल टू मॉड झेडचा स्क्वेअर. आता हे प्रूव्ह कसं करायचं बघा. LHS घेऊया आपण इथे, झेड इंटू झेड बार. चला पटापट, झेडची किंमत सांगा काय, फक्त झेडची किंमत 2+3i टाकून द्या इथे. 2+3i 2+3i इंटू झेड बारची किंमत सांगा चला पटापट. 2-3i. झेड बारची किंमत 2-3i. तुम्हाला माहिती आहे, झेड बार काढायचं म्हटलं तर ह्याला फक्त मायनस करायचं. 2-3i. इथपर्यंत काय डाऊट आहे का सांगा. आता एक नियम तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. नियम म्हणजे काय, तो लहानपणापासून शिकता तुम्ही, 8वी पासून शिकताय. दिसायला दोघं सेम आहेत, फक्त चिन्हाचा फरक आहे ना. एक प्लस मध्ये आणि एक कसं आहे, मायनस मध्ये. म्हणजे फॉर्म्युला कोणता आला, a+b इंटू a-b. फॉर्म्युला काय असतो, a² मायनस b². a² मायनस b². चला पटापट, इथे LHS इज इक्वल टू a चा स्क्वेअर. a म्हणजे 2, 2चा काय करायचा स्क्वेअर, मायनस b चा स्क्वेअर. b म्हणजे कोण, 3i. 3i चा काय करायला लागेल आपल्याला, डाऊट आहे, चेक करा. पुढे LHS इज इक्वल टू 2चा स्क्वेअर काय येणार, 4 मायनस, इथे 3 ला पण स्क्वेअर द्यायचा आणि i ला पण काय करायचा, स्क्वेअर द्यायचा. काय येईल बघा, LHS इज इक्वल टू 4 मायनस 3चा स्क्वेअर 9. i स्क्वेअरची किंमत काय असते, -1. LHS काढूया आपण परत एकदा, तो वरतीच लिहितो मी, म्हणजे RHS लिहिता येईल. LHS इज इक्वल टू 4 मायनस मायनस काय येईल मित्रांनो, प्लस. 4 + 9 आन्सर किती आलं, 13. 4 + 9 is 13. LHS is equal to 13. लेट अस गो फॉर RHS. आता RHS सॉल्व्ह करूया. RHS मध्ये मॉड झेडचा स्क्वेअर काढायचा आपल्याला. कसा काढणार मॉड झेडचा स्क्वेअर, इकडे बघा. RHS इज इक्वल टू मॉड झेड स्क्वेअर. सगळ्यात पहिले तर मॉड झेड काढूया. नाव मॉड झेड, मॉड्युलस ऑफ झेड, फॉर्म्युला काय असतो रे, रूट ऑफ a² + b². मॉड्युलस ऑफ झेड. चला डायरेक्ट सांगा मला a आणि b ची किंमत. a म्हणजे कोण असणार आहे, 2 आणि b म्हणजे 3. टाकूया इकडे. i नाही लिहायचा, i बिलकुल लिहायचा नाही. ते आहे काय फॉर्म्युल्यामध्ये, नाहीये. 2चा स्क्वेअर + 3चा स्क्वेअर. 2² इज 4 अँड 3² किती, 9. रूट ऑफ 13. नक्की कळालंय. पण आपल्याला मॉड झेडचा काय करायचा आहे, स्क्वेअर. RHS मध्ये काय दिलं बघा, RHS इज इक्वल टू मॉड झेडचा स्क्वेअर. म्हणजेच मॉड झेड म्हणजे कोण आहे, √13 ना. मॉड झेडची किंमत काढली आपण, √13चा काय करायचा आहे, स्क्वेअर. आन्सर किती आलं, 13.
Therefore, LHS is equal to RHS. समजलंय नक्की? डाऊट आहे कोणाला? ओके. प्रूव्ह दॅट झेड प्लस झेड बार इज रिअल. चलो, नो प्रॉब्लेम. पुढे जाऊया आपण. नेक्स्टच क्वेश्चन होतो का? थर्ड क्वेश्चन बघतोय आपण. झेड प्लस झेड बार इज रियल. नो प्रॉब्लेम. देखो, झेड प्लस झेड बार, झेडची किंमत काय? 2 + 3 आहे, बरोबर ना? मागे बघायचे का तुम्हाला? 2 + 3 आहे. मग झेड बारची किंमत सांगा रे. 2 - 3 आहे. इथे लिहिणार मी मधलं प्लस साईन, हे मधलं प्लस साईन, 2 - 3 आहे. सॉल्व करूया. +3 आहे -3 आहे, कॅन्सल. आन्सर 2 + 2 किती आलं? 4. म्हणजे झेड प्लस झेड बार इज इक्वल टू 4. मित्रांनो, 4 सोबत आय आहे का बघा? नाहीये, म्हणजे हा रिअल पार्ट आहे, हा रिअल नंबर आहे. म्हणून इथं काय दिलंय? झेड प्लस झेड बार इज रिअल. इथं लिहायचं 4 विच इज अ रिअल नंबर, विच इज अ रिअल नंबर. तुम्हाला प्रूव्ह करायचं होतं की झेड प्लस झेड बारचं उत्तर रिअल असलं पाहिजे. बघा बरं, रिअल आलं की नाही? रिअल म्हणजे त्याच्यासोबत आय नाही आला पाहिजे, इमॅजिनरी नसलं पाहिजे. नक्की कळालंय? डाऊट आहे कोणाला? ओके. अजून काय करायचंय? झेड मायनस झेड बार इक्वल टू 6 आहे. चला प्रूव्ह करू. झेड मायनस झेड बार, झेड मायनस झेड बार इज इक्वल टू 6i आलं पाहिजे. LHS इज इक्वल टू झेड मायनस झेड बार. आता इथे एक दक्षता घ्यायची, मायनस साईन आली की ब्रॅकेट टाकायला विसरायचं नाहीये. झेड म्हणजे कोण आपला? 2 + 3 आहे. मायनस साईन आली की पहिले ब्रॅकेट टाका. झेड बार म्हणजे कोण? 2 - 3 आहे. आता सॉल्व करूया बघा. LHS इज इक्वल टू 2 + 3 आहे. पहिलं मायनसचं चिन्ह ह्या 2 ला द्यायचं, म्हणजे काय झाला? हा -2. मायनस मायनस काय होईल? प्लस, आणि हा 3 आहे. नक्की कळतंय सगळ्यांना? पहिलं मायनसचं चिन्ह नेहमी त्या नंबरला द्यायचं. आयुष समजतंय का? पहिलं मायनसचं चिन्ह 2 सोबत, आणि मायनस मायनस प्लस. कोण कट होईल सांगा इथे? कट काय होणार? +2 - 2, +2 - 2 कॅन्सल. LHS इज इक्वल टू 3i + 3i हॅज टू बी 6i. आलंय बरोबर? येस, दॅट इज इक्वल टू RHS. ओके, लेट्स गो टू द नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन बघूया आपण. ओके, Z1 अँड Z2 हॅव बीन गिवन टू अस, आणि आपल्याला एक प्रॉपर्टी प्रूव्ह करायची. ही सुद्धा प्रॉपर्टी लिहून दिलेली आहे तुम्हाला मी. खरं सांगायचं, हे सगळं सोडवलंय मी. कोणत्या लेक्चरला? CETचं पहिलं एक लेक्चर झालं, त्याच्यामध्ये झालंय हे. आता सेकंड लेक्चर मला वाटतं संडेला पडेल किंवा मंडे पासून पडेल तुमचं लेक्चर परत एकदा. मल्टिपल लेक्चर्स घ्यायचे त्या गोष्टीचे. एका नाही, कमीत कमी 10 लेक्चर तर झाले पाहिजे, तेव्हा कुठे ते थोडं जस्टिस केल्यासारखं होईल त्याचं. लक्ष द्या. Z1 इज इक्वल टू 1 + I, Z2 इज इक्वल टू 2 - 3i. आता आपल्याला प्रूव्ह काय करायचं बघा. Z1 + Z2 बार कॉन्जुगेट ऑफ Z1 + Z2 इज इक्वल टू कॉन्जुगेट ऑफ Z1 + कॉन्जुगेट ऑफ Z2. आता लक्षात घ्या, LHS इज इक्वल टू Z1 + Z2. फर्स्ट ऑफ ऑल, सगळ्यात पहिलं काम काय करायचं? Z1 आणि Z2चं ॲडिशन करायचं, आणि जे आन्सर येईल त्याचं कॉन्जुगेट घ्यायचं. कळतंय ना? कसं कराल बघा. LHS वी हॅव, इथे लिहूया, वी हॅव Z1 + Z2 इज इक्वल टू. चला ॲडिशन करू यांची. सांगा बरोबर काय लिहू पहिले? Z1 ची व्हॅल्यू काय? 1 + I प्लस Z2 ची किंमत 2 - 3i. सो Z1 + Z2 विल बी, 1 कोणासोबत ॲड होणार? 2 सोबत. 1 + 2 3. आता लक्ष द्या, इथे हे लय बेसिक आहे. आयच्या शेजारी नंबर नाही म्हटल्यावर काय असतो? 1. 1 - 3 काय येईल सांगा? -2. 1 - 3 घेणार -2. हां, एक मिनटं, हा पहिले 3 लिहू द्या मला. 1 + 2 म्हणजे 3. 1 - 3 घेणार -2, आणि सोबत आय. कळतंय? पण आता आपल्याला Z1 + Z2चाही कॉन्जुगेट घ्यायचा आहे. कसं घेणार Z1 + Z2चा कॉन्जुगेट? 3 + 2i. 3 - 2iचं कॉन्जुगेट काय असतं? 3 + 2i. समजलंय की नाही समजलं सांगा? LHS ची किंमत तुम्हाला मिळतीये 3 + 2i. डाऊट आहे कोणाला? चेक. 3 + 2i.
आता Z1 बार प्लस Z2 बार. Z1 पहिले बघूया, RHS पहिले लिहूया आपण. RHS इज नथिंग बट Z1 बार प्लस Z2 बार. RHS इज इक्वल टू Z1 चा बार आपण इथे लिहूया पहिले, सॉल्विंग फॉर RHS. ठीक आहे, वी हॅव Z1 ची किंमत पहिले लिहूया, काय 1 प्लस आय. मग Z1 बार काय असेल सांगा, 1 मायनस आय. सिंपल. Z2 इज इक्वल टू 2 मायनस 3i. Z2 बार काय असेल सांगा, 2 प्लस 3i. 2 प्लस 3i. क्लिअर नाही एकदम. Z1 बार Z2 बार काढला तर त्यांची ऍडिशन होणार आहे. RHS इज इक्वल टू Z1 बार प्लस Z2 बार. RHS इज इक्वल टू Z1 बारची किंमत काय, 1 मायनस आय. Z2 बारची किंमत काय, 2 प्लस 3i. करूया ऍडिशन. RHS इज इक्वल टू नंबर सोबत नंबर ऍड होणार. ठीक आहे, 1 सोबत कोण येणार, 2. 1 प्लस 2 3 मायनस 1. इथं काय नाही म्हणल्यावर 1 बरं का. मायनस 1 प्लस 3 काय येतं, प्लस 2. बघा बरं, LHS RHS सेम आले की नाही. तसे पण सेमच येणार होतं. एखाद्याला नाही आलं तरी ते सेम लिहून टाकायचं. ठीक आहे, सिंपल आहे. एक कुठलं तरी काढायचं, दुसरं सेम लिहून टाकायचं. उगाच तू काहीतरी वेगळं काढशील ओमकार, लक्षात घे. हे दिले नाही एवढं, त्यांनी सांगितलंय. त्यांनी जीवाचा आटापिटा करून प्रॉपर्टी काढलेली आहे. आपण टेन्शन यायचं नाही, डायरेक्ट आन्सर सेम आणायचे. देअरफॉर LHS इज इक्वल टू RHS. लेट्स गो इट. अरे हे सगळं सोडवलंय रे मी. हे तुम्ही कराल ना आता. हा म्हणा रे, हा म्हणा, कराल ना. हा ठीक आहे, सोपं आहे हे. हे त्याच्यापेक्षा सोपं आहे. अरे ह्या प्रॉपर्टीज आहेत. आणि लक्षात घ्या, सीईटीचे फॉर्म्युले ते पाठ करायचे, डायरेक्ट हे फॉर्म्युले लिहून दिलेत तुम्हाला मी. एखादा राहिला असेल तर लिहून टाकाय. ठीक आहे, हे सगळे प्रूव्ह करायचे तुम्हाला, व्हेरीफाय करायचे, म्हणजे प्रूव्ह करायचे. सोपं आहे हे. आणि हे मी सिद्ध करून दिलं ऑलरेडी. सीईटीचं लेक्चर तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर बघा युट्यूबचं माझं, त्याच्यामध्ये ऑलरेडी मी हे केलेलं आहे, प्रूव्ह केलेलं आहे एक्झाम्पल घेऊन. झालं का, संपली एक्सरसाइज. काय लागतं सांगा. तरी यातलं एखादं करतो मी, चला म्हणजे मलाच लागल्यासारखं वाटतं की मी आल्यानंतर काय केलं आज. तुम्ही सांगा काहीतरी, एखादा हार्ड सांगा असं तुम्हाला वाटत असेल. कुणीही सांगावं, म्हणजे असं काय नाही. याच्यातलं काय वाटतंय का बाबा, सांगा काय. कुठलं करू, कुठलं ह्याच्यातलं चौथं का, म्हणजे हा. ठीक आहे ठीक आहे, चला सांगितलं. आता मी करतोय, लक्ष द्या. हे बघा, ह्यातली चौथी प्रॉपर्टी मी प्रूव्ह करतो. पहिले Z1 आणि Z2 लिहून घेऊया आपण. Z1 ची किंमत आहे 1 प्लस आय. Z2 ची किंमत 2 मायनस 3 आहे. Z1 इज इक्वल टू 1 प्लस आय. Z2 इज इक्वल टू 2 मायनस 3i. 1 प्लस आय 2 मायनस 3. ओके, नो प्रॉब्लेम. चलो लक्ष द्या. हे बघा, LHS इज इक्वल टू Z1 अपॉन Z2 होल बार. वी हॅव Z1 अपॉन Z2 इज इक्वल टू Z1 लिहा पहिले वरती 1 प्लस आय. Z2 लिहा 2 मायनस 3i. इथपर्यंत काय डाऊट आहे का, तरीच म्हटलं मला काय दिलाय असं. ठीक आहे, आता काय करावं लागेल सांगा. रॅशनलायझेशन. सिंपल आहे, रॅशनलायझेशन. हे आपल्या मागे कुठून लागले, फार आधीपासून लागले. तरी आजच्या दिवसात सांगतो तुम्हाला मी. हे बघा, आजच्या दिवसाचं विशेष पाहायला गेलं तर इथून लागलं मागं ते. हा आपण कालच केलाय ना सॉल्व. हा, मी चुकून आज इथनं स्टार्ट करणार होतो. हा आपण जसा केलाय तसाच हा करायचा आहे. त्याला मी त्या स्टेजपर्यंत आणून सोडलाय, तसाच इकडचा आपण आता करतोय. हा वाला. चला करूया. पाय रॅशनलायझेशन. ठीक आहे, काय होईल रॅशनलायझेशनने. Z1 अपॉन Z2 इज इक्वल टू 1 प्लस आय अपॉन 2 मायनस 3i. इंटू कशाने करायचं रे, मायनस असेल तर प्लस नाही करायचं ना. 2 प्लस 3i, खाली पण 2 प्लस 3i. तो Z1 अपॉन Z2 इज इक्वल टू, डाऊट आहे, सॉल्व कसं होईल बघा. 1 प्लस आय इंटू 2 प्लस 3i, सरळ सरळ मल्टिप्लाय होणार आहे. 1 प्लस आय प्लस 3i. ए मायनस बी इंटू ए प्लस बी फॉर्म्युला असेल इथे. ए मायनस बी
ए प्लस बी, उत्तर काय असतं? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. चला, ए म्हणजे कोण? 2, 2चा स्क्वेअर. बी म्हणजे कोण? 3i, 3iचा स्क्वेअर. सिंपल. काय येईल बघा? Z1 अपॉन Z2 इज इक्वल टू ए प्लस बी इंटू ए मायनस बी. आता हे सगळं मला परत लिहावं लागेल बरं का वरती, कारण त्याचं कॅल्क्युलेशन एक्सप्लेन करावं लागेल. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. 1 प्लस आय 2 प्लस 3i. इथे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर कसं येईल बघा? 2चा स्क्वेअर 4 येणार, मायनस 3चा स्क्वेअर काय येणार? 9, आयचा स्क्वेअर आय स्क्वेअर, 9i स्क्वेअर. ठीक आहे, Z1 अपॉन Z2 इज इक्वल टू, हे बघा, हे मल्टिप्लिकेशन खूप सोपं आहे. 8वी पासून आपण करतोय हे. फक्त एवढंच की टर्म्स वेगळे असायचे, आय नव्हता त्यावेळेला. हा जो 1 आहे, हा 1 अख्ख्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करणार. 1 लिहायचा, 2 प्लस 3i अख्खं लिहून टाकायचं ते, प्लस आय लिहायचा, परत 2 प्लस 3i अख्खं लिहून टाकायचं ते. 4 मायनस 9 इंटू आय स्क्वेअरची किंमत काय येते? -1. Z1 अपॉन Z2 इज इक्वल टू 1 इंटू 2 प्लस 3i, इट इज 2 प्लस 3i, प्लस आय इंटू 2 काय येणार? 2i, प्लस आय इंटू 3i काय येणार? 3i स्क्वेअर. समजतं नक्की? 1 ने तुम्ही कशालाही मल्टिप्लाय करा, तीच गोष्ट भेटणार. आय इंटू 2 इज 2i, आणि पुढे आय इंटू 3i, 3 तर लिहायचा, आय इंटू आय काय लिहायचं? आय स्क्वेअर. सिंपल. ठीक आहे, आता खाली मायनस मायनस, हा मागासचाच आहे ना, हा 13 आहे ना मागासचा, मायनस मायनस प्लस होऊन 4 प्लस 9. हे मी उगच लिहितो बरं का स्टेप्स, तुम्ही डायरेक्ट 13 लिहिलं तरी जमेल. ह्याच्यानंतर Z1 अपॉन Z2 इज इक्वल टू, ओके, आता लक्ष द्या, 2 प्लस 3i प्लस 2i किती येईल रे? 5i. दोघांकडे आय असल्यामुळे आपण ऍड केलं. आय स्क्वेअरची किंमत -1, आय स्क्वेअरची किंमत -1, 4 प्लस 9 खाली 13. ठीक आहे, Z1 अपॉन Z2 इज इक्वल टू 2 प्लस 5i प्लस मायनस -3 अपॉन 13. ओके, Z1 अपॉन Z2 2 minus 3. What is 2 minus 3? -1. -1 plus 5i अपॉन 13. आता या 13 ने ह्याला आणि ह्याला दोघांना डिवाइड करायचं. लक्षात घ्या, ही जी स्टेज आहे ना, ही स्टेज इकडे येणार आहे बरं का. म्हणजे मी तुम्हाला तुमच्यावर टाकलाय सम, म्हणजे मी जबाबदारी घेतो त्या गोष्टीची. कुठे? इथे बघा, ह्याला रॅशनलाइज केल्यानंतर अशीच एक स्टेज येईल की जिथे खाली असा नंबर येईल एकटा. आता आपल्याला आलं ना, मग ह्या नंबरने ह्याला पण डिवाइड करायचं, ह्याला पण डिवाइड करायचं. बघा कसं करतो मी. Z1 अपॉन Z2 -1 अपॉन 13 प्लस 5 अपॉन 13 आणि सोबत आय. डाऊट आहे का? चेक करा. Z1 अपॉन Z2 होल बार पाहिजे आपल्याला, नाही का? नो प्रॉब्लेम. आता लक्षात घ्या, Z1 अपॉन Z2 चा जर मी बार केला, म्हणजे कॉन्जुगेट काढला, तर सांगा बरं कॉन्जुगेट काय येईल आता पटापट? -1 अपॉन 13, इथे काय येईल? -5 अपॉन 13 इंटू आय. ठरलं होतं आपलं आयचीच साईन चेंज करायची. ही प्लस आहे तर तिला काय करून टाकायची? मायनस. ह्याचा फरक नाही पडत आपल्याला, मायनस असो प्लस असो. चला, तर हे झालं समीकरण नंबर 1 किंवा इक्वेशन नंबर 1. आता आपल्याला Z1 चा बार घ्यायचा आहे आणि Z2 चा बार घ्यायचा आहे. बार घेऊन अपॉन घेऊन रॅशनलाइज करून हे आणायचं आहे. कळते ना काय काम आहे? बार घ्यायचा, ईशा लक्षात राहील मला, ईशाने काम दिले मला. बार घ्यायचंय, Z1 चा बार, Z2 चा बार. चला पटापट करूया. Z1 चा बार, पहिले Z1 लिहूया परत एकदा. RHS Z1 bar upon Z2 bar. RHS will be
ओके, Z1 इज इक्वल टू काय आपला Z1 1 प्लस आय 1 प्लस आय Z2 इज इक्वल टू लक्ष द्या सगळ्यांनी 2 मायनस 3i चेक इट इज 2 मायनस 3i. Z1 चा बार काढल्यावर काय आन्सर येईल सांगा चला. Z1 बार व्हॉट विल द आन्सर 1 मायनस आय राईट 1 मायनस आय आणि Z2 बार काय असेल Z बार 2 प्लस 3i प्लस 3i. ओके, so Z1 bar upon Z2 bar will be Z1 bar upon Z2 bar will be 1 minus I upon 2 plus 3i. बरोबर ना. Z1 बार म्हणजे 1 मायनस आय Z2 बार म्हणजे 2 प्लस 3i. डाऊट आहे इथपर्यंत काय चेक. ओके ओके, आता ह्याला रॅशनलाइज करावं लागेल परत एकदा. पाय रॅशनलायझेशन काय होणार आहे बघा. Z1 bar upon Z2 bar will be 1 minus I upon 2 plus 3i. सांगा बरं मल्टिप्लाय कशाने करायचं 2 minus 3i upon 2 minus 3i. 1 minus I 2 minus 3i. इकडे कोणता फॉर्म्युला येईल नेहमीप्रमाणे ए प्लस बी ए मायनस बी है ना, म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. सांगा ए चा स्क्वेअर म्हणजे कोणा स्क्वेअर येते 2 चा स्क्वेअर 2 स्क्वेअर मायनस बी चा स्क्वेअर म्हणजे 3i चा स्क्वेअर. क्लिअर एकदम डाऊट आहे चेक. ऑल राईट लेट्स गो अहेड. Z1 बार अपॉन Z2 बार. हा बोर्ड विचित्र हलतो त्यामुळे मला धरावं लागतं बरं का वरती. तर मला उभा राहायचा प्रॉब्लेम नाही. मला कळते ना, ह्याला मागणं सपोर्ट नाही आहे. बघायचं चालतोय. ते कॅमेऱ्यामध्ये तसंच व्हायब्रेशन राहतं त्यामुळे याला मी धरत असतो ऍक्च्युली. हा मला धरत नाहीये कळते ना. हे महत्वाचं आहे. सवय नाही मला असं कुठं धरून उभं राहायची. ओके चला Z1 बार अपॉन Z2 बार. आता इथे 1 मायनस आहे हे परत लिहावं लागेल यार सगळं. आपोआप हात वर जातो इकडे असं काय असेल ना. 1 मायनस आय 2 मायनस 3i. 2 स्क्वेअर इज 4 4 मायनस 3 का स्क्वेअर 9 आय का स्क्वेअर आय स्क्वेअर 9i स्क्वेअर. बघा ह्याच्यावरून तर तुम्हाला संकेत दिसत आहेत की खाली 13 येणार आहे. आले नाही मागासारखंच. पुढचं काय करायचं माहितीये का, काही हुशार पोरं काय करतात माहितीये का, सरळ आपलं जास्त डोकं लावायचं काम नाही. इथे यायचं इथनं सगळं कॉपी करायला चालू करायचं. हाय असंच लिहायचं डायरेक्ट इथपर्यंत. असलं काही करू नका. शेखर जो आहे तो काही येडा नसतो. इज अ व्हेरी स्मार्ट पर्सन. अनुभवी लोक असतात ती. एक जरी स्टेप पकडली ना त्यांनी उलटी पालटी उगाच मार्क लॉस होईल तुमचा. हे सॉल्व करा प्रॉपर. इझी आणि हे सॉल्व करण्यासारखंच आहे, एवढं काय अवघड नाही आहे. Z2 बार 1 ने 2 मायनस 3i ला मल्टिप्लाय केलं. आय ने परत 2 मायनस 3i ला मल्टिप्लाय केलं. 4 मायनस 9 इंटू मायनस 1 चेक. Z1 बार अपॉन Z2 बार विल बी 1 इंटू 2 मायनस 3i येणार आहे 2 मायनस 3i मायनस आय इंटू 2 मायनस 2i मायनस मायनस काय येईल प्लस आणि इथे येणार आहे 3i स्क्वेअर 4 प्लस 9 खाली. Z1 बार अपॉन Z2 बार विल बी कळते नक्की सगळ्यांना डाऊट आहे कोणाला मायनस 3i मायनस 2i काय येईल मायनस 5i. मला वाटलं तर कलर चेंज असेल सेमच कलर आहे. हे सॉल्व केलंय इथं आलंय मायनस 5i मायनस 1 4 प्लस 9 इज 13. Z1 बार अपॉन Z2 बार will be 2 minus 5i plus minus 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 3 upon 13.
Kyle 2 minus 3 is minus 1 minus 5i upon 13. त्या 13 ने दोघांना डिवाइड करायचं, पहिल्याला पण दुसऱ्याला पण. फायनली काय भेटेल बघा, Z1 बार अपॉन Z2 बार. एक मिनिट, यार तुम्ही असं हसू नका रे, चुकून होतंय ते, अक्षराचा लय मोठा शॉट आहे. ते आमच्या जाधव टीचर म्हटलं होतं ना, अक्षर माझं खराब येत होतं, मला 4 चौकात म्हटलं योगेश तू बिघडलायस. ते आजपर्यंत कानात असं हे होतं, खरं सांगतो शपथ, तेव्हापासून अक्षर चुकलं ना जरा की मी परत खोडतो आणि परत लिहितो. त्या टीचरांबद्दल मला एकदम म्हणजे आईसारखा रिस्पेक्ट एकदम असा, त्याच्यामुळे मग ते फार जास्त लागलं मला ते मनाला. त्यांना बोललो मी, 10वीचा निकाल जसा लागला ना, पेढे घेऊन गेलो तेव्हा त्यांना बोललो मी, टीचर मी बिघडलेलं नाहीये. पहिल्यांदा डेअरिंग करून बोललो असेल मी. ते 13 याला डिवाइड करूया, 1ला पण आणि 5ला पण. मायनस 1 अपॉन 13 आणि मायनस 5 अपॉन 13 इंटू वाय. आता तुम्ही हे बघा आणि मागचं चित्र बघा, मॅच नाही झालं तर मॅच करत राहा. माझ्याकडनं चुकलं असेल मग, नाही बरोबरच असणार, काय वाद नाही. परफेक्ट. हे प्लसचं मायनस नाही केलं बरं का, मी बार केलाय. हा, एकदम परफेक्ट आले व्हॅल्यू आणि आलेच पाहिजे. ठीक आहे, सो दिस इज इक्वेशन नंबर 2 फ्रॉम 1 and 2 LHS इक्वल टू RHS. ठीक आहे, अशा प्रकारे 15 मिनिटं तुमच्याकडे राहिलेत. 15 मिनिटांमध्ये तुम्ही पहिले हाच सम उतरवा आणि मग बाकीचं लिहायला स्टार्ट करा. आपण भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. चलो फास्ट.